पंढरपूरमध्ये आजपासून टोकन दर्शनाला सुरुवात होणार आहे। आजपासून विठू रखमाईचं टोकन दर्शन हे सुरू होत आहे। सकाळी 10 वाजता दर्शनाचा शुभारंभ होणार आहे। आजपासून टोकन दर्शनाला या ठिकाणी सुरुवात होईल। तिरुपती बालाजी मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं टोकन दर्शन केलं जातं, टोकन दर्शन हे उपलब्ध असतं, अगदी त्याच पद्धतीनं पंढरपूरमध्ये देखील आता आपल्याला विठुरायाचं टोकन दर्शन घेता येणार आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडून। अभिराज, बरोबर तासाभरात या ठिकाणी टोकन दर्शनाला आता सुरुवात होईल। आजपासून शुभारंभ होतोय, कसा प्रतिसाद या ठिकाणी आता मिळतोय? नक्कीच लागवी मॅम, या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनची विठुरायाच्या भक्तांची मागणी पूर्ण होताना दिसत आहे। तासाभरामध्येच पहिलं टोकन दर्शन दिलं जाणार आहे। काल ज्यावेळेस मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू झाली, तेव्हा काही मिनिटांमध्येच 1200चा जो स्लॉट होता आजचा, तो पूर्ण झाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी दिलेला आहे। आणि आज सकाळी 10 वाजता मंदिर समितीचे सह अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते टोकन दर्शनाला आलेल्या भाविकांचं स्वागत करून टोकन दर्शनाला सुरुवात होणार आहे। एकंदरीतच टोकन दर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांमध्ये एक वेगळं समाधान आहे। या माध्यमातून त्यांना आपल्याला विठुरायाचं किती वाजता दर्शन होणार आहे हे माहिती होणार आहे आणि त्यावेळेतच ते तिथं मंदिराजवळ येतील। त्यामुळं तासनतास जो दर्शनाचा साठी कालावधी लागत होता, तो तरी कुठंतरी आता 1 तासावर येऊन थांबलेला आहे। त्यामुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात समाधान आहे। आज जरी टोकन दर्शनाची चाचणी होणार असली तरी ही चाचणी यशस्वी व्हावी आणि इथून पुढे जास्तीत जास्त भाविकांना टोकन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता भाविकांमधून होताना दिसत आहे। लागवी मॅम। अगदी अभिराज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।